गावच्या चावडीवर एक वल्ली नेहमी असतो बरं का. तर तो वल्ली जो आहे का नाही त्याच्या पुढं भले भले रथी महारथी ज्ञानी महापुरुष सरपंच सुद्धा मान तुकवतात. अहो त्याला गावच्या भानगडी माहीत असतात म्हणून नव. त्याच्या हातामध्ये असते कैची आणि असतो वस्त्रा, मान तुकवावीच लागते. त्याला मी बरेच दिवस झाले भेटलेलो नाहीये, पण त्यालाच घेऊन येत आहेत निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी औरंगाबादहून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. 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 काहो काका, बोला. हा काय ब्रश आहे काय? मग काय वाटतंय अरे तुम्हाला? जाता झाडायचं झाडू आहे. अरे बाबा, ही जात झाडायचीच झाडू आहे. मग? पण आमच्या आया बहिणी आज ही झाडू विसरल्या, जातही विसरल्या. आणि जात विसरल्यामुळं दैनंदिन व्यवहारातली कामं विसरल्यामुळं आमच्या महिलांचं आरोग्य नीट राहत नाही. आमच्या महिलांचा व्यायाम व्हायला हवा आणि तो व्यायाम म्हणूनच जातं होतं. जात्यावर दळण दळलं ना, कमरेचा व्यायाम चांगला व्हायचा, कटिबंधाची हाडांची वाढ व्हायची आणि सिझरिंग करायची गरज पडायची नाही. म्हणून यासाठी महिलांना सांगण्यासाठी संत सेना महाराजांनी सांगितलंय की विहिरीवर पाणी शेंदल्यामुळं कमरेचा व्यायाम चांगला होतोय, जात्यावर दळण दळल्यामुळं कटिबंधाच्या हाडांची वाढ व्यवस्थित होते, सिझरिंग करायची गरज पडत नाही, खलबत्यामध्ये तिखट कुटल्यामुळं आमच्या महिलेचा कोपरांचा व्यायाम चांगला होतोय. हे सगळे व्यायामाचे प्रकार आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. झाडणं असेल, पाणी शेणणं असेल, जात्यावरचं दळण असेल, हे सगळे आमच्या व्यायामाचे प्रकार आहे. म्हणून सेना महाराज सांगतात की वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. अहो करू हजामत बारीक, हो करू हजामत बारीक. करू हजामत बारीक, हो करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. बघा चेहरा कसा दिसतोय. काका, हा. माझा स्वतःचा चेहरा मला दिसत नाही, मग? मला बाहेरचे लोकांचे चेहरे दिसतात. म्हणजे सगळ्या समाजाचा चेहरा दिसतोय, हो, हो. तुमचा स्वतःचा चेहरा दिसत दिसत नाही. अरे बाबा, हा संतांचा आरसा आहे. तो कसा? आणि या आरशामध्ये संतांनी सांगितलंय की आईना क्या देखते हो मिया, अरे खुद ही आईना बन जाओ. समाजामध्ये काम करताना स्वतःच एक आरसा, एक आदर्श बनून समाजापुढे यावं, ज्या योगे समाजामध्ये आमच्या प्रती आदर निर्माण होईल. कारण हा संतांचा आरसा आहे. ही खुर्ची सुद्धा संतांची आहे. हिचे जे 4 पाय आहेत ना, ते काही 4 पक्षांचे नाहीत. ते 4 पाय धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 मोक्षांचे आहेत. आणि या 4 मोक्षामध्ये माणूस एकदा धर्माप्रमाणे वागू लागला ना, धर्म म्हणजे काही हिंदू मुसलमान शीख इसाई असा नाही, माणूस माणसाशी माणसासारखा वागून प्राणी मात्रावर दया करणारा तो धर्म. धर्माप्रमाणे वागू लागला की माणसाच्या जीवनाला ऑटोमॅटिक अर्थ प्राप्त होतोय. आणि एकदा जीवनाला अर्थ प्राप्त झाला की त्या अर्थासाठी माणूस अजून काम करायला लागतोय. आणि समाजासाठी चांगलं केलेलं काम, त्या कामाचा मिळालेला आनंद, तोच मोक्ष आहे. म्हणून संत सेना महाराज सांगतात, या खुर्चीवर जो बसून गेला, या अध्यात्माच्या खुर्चीवर जो बसून गेला तो तरुण गेला. म्हणून विवेक दर्पणाईला धावू, हा हो वैराग्याचा चिमटा हलवू. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक. काय झालं काका, हा. एवढा गॅरंटीचा पंप तुम्ही आणलाच कुठून? अरे बाबा, या पमाला मेड इन इंडिया म्हणतात. मेड इन इंडिया. हा, वा वा. हा भारतीय संस्कृतीचा पम आहे. आणि ह्या भारतीय संस्कृती या शब्दाला अर्थ आहे. संस्कृती म्हणजे काय? भूक लागल्यानंतर जेवणे त्याला प्रकृती म्हणतात. भूक नसल्यानंतर आधाशासारखं खाणे त्याला विकृती म्हणतात. पण आमच्या पोटामध्ये भूक आहे, जाम भूक लागलेली आहे आणि मोठ्या कष्टानं आमच्या पुढे एक जेवणाचं ताट आलेलं आहे. आणि जेवणाचा पहिला घास घेतोय तोच आमच्या पुढे दुसरा भुकेला उभा आहे. त्या भुकेलेल्या आमच्या समोरचं ताट देणं ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून सेना महाराज सांगतात, या फवाऱ्याची गरज आमच्या आजच्या तरुणांना आहे. हा फवारा शिकागोमध्ये धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी मारला होता, तोच फवारा आज मारण्याची गरज आहे. म्हणून सेना महाराज सांगतात की चौवर्णा दावून या हात, चौवर्णा दावून या हात,
तो सेना राहिला निवांत. 4 वर्णांना हात दाखवून सेना महाराज निवंत राहिले. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र नाहीत. हे 4 वर्ण जे आहेत, प्रत्येक माणूस रोजच जगतोय, रोजच भोगतोय. पण ते 4 वर्ण कोणचे? सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आम्ही अस्वच्छ राहतोय, ज्यावेळी आमची आंघोळ वगैरे झालेली नसते, त्यावेळी आम्ही शूद्रच असतोय ना बाबा. आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करतोय आम्ही, त्यावेळी आम्ही ब्राह्मणच असतोय. देवपूजा झाल्यानंतर नाश्ता वगैरे करतोय आणि स्वतःच्या कामासाठी आपल्या आपल्या दुकानावर जातोय, आपल्या आपल्या कामधंद्याला जातोय, त्यावेळी आम्ही वैश्यच असतोय. आणि त्या कामधंद्याच्या ठिकाणी जर देण्या घेण्यावरून एखाद्याची वाद झाला तर आम्ही क्षत्रियच होतोय. हे 4 वर्ण म्हणजेच आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणूस भोगतोय, जगतोय ते 4 वर्ण. पण सेना महाराजांना 4 स्तंभांची खाजामत करायची होती. आणि ते 4 स्तंभ म्हणजे हा विश्वमंडप ज्या 4 खांबावर उभा आहे ते 4 खांब. पहिला खांब आहे शिक्षक, दुसरा खांब आहे रक्षक, तिसरा खांब आहे पोषक आणि चौथा खांब आहे सेवक. शिक्षकांची हजामत करायची गरज आहे, कारण एखादा इंजिनियर जरी भ्रष्ट झाला ना काही फरक पडणार नाही. काही इमारती, काही पूल कोसळतील. एखादा डॉक्टर जरी भ्रष्ट झाला तरी काही फरक पडणार नाही. पण एखादा शिक्षक जर भ्रष्ट झाला तर सगळी पिढी संस्कार घेण्यासाठी त्याच्या दाराशी बसलेली आहे. ही पिढी जर भ्रष्ट झाली तर पुन्हा गुलामगिरीत गेल्याशिवाय आम्ही राहू काय? रक्षण आमचे संरक्षण यंत्रणा, कोट्याधीश आहे आमचे देवता. कोट्याधीश देवतांच्या देशामध्ये 2 अतिरेकी येतात आणि आम्हाला जेर करून टाकतात. म्हणून आमच्या संरक्षण यंत्रणेची हजामत करायची गरज आहे. आमचा पोषक शेतकरी राजा आमचा. अरे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते, पर्जन्यानं साथ नाही दिली, वातावरणानं साथ नाही दिली, मग आम्ही आत्महत्या करावी? अरे शेतीमालासाठी काहीतरी जोड व्यवसाय, शेतीमालावर प्रक्रिया करून काहीतरी उद्योगधंदा करून स्वयंरोजगाराचं साधन निर्माण करून आमच्या शेतकरी राजानं जीवन स्वयंपूर्ण करावं. आणि आमचे रक्षण करणारे आमचे सेवक, ग्रामपंचायत पासून तर मंत्रालयापर्यंत जेवढे काही बाबू असतील त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, बाबा तुम्ही PUC या मार्गाला जाऊ नका. PUC म्हणजे पब्लिक अंडर करप्शन. म्हणून संत सेना महाराज सांगतात की बाबा केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा. आणि सेना महाराजांनी सांगितलंय की चौवर्णा जाऊन या हात, तो सेना राहिला निवांत. आम्ही वारीक 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 करू हजामत वारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत वारीक. आम्ही वारीक 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 करू हजामत वारीक. जनार्दन स्वामी एकनाथ बोला विठ्ठल 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 सर्वप्रथम मी मुग्धाला विचारेन, मुग्धा कसा वाटला तुला परफॉर्मन्स? छान वाटला. तुमचा खडखडीत आवाज, नेहमीच तुमची भारुडं अशी छान जबरदस्त होतात. आज पण झाली. थोडंसं मध्ये तुम्हाला जरा पण चालतंय. तुमचा मेसेज आम्हापर्यंत पोचला आणि हे नवीन सेना महाराजांचं आम्हाला एक भारूड कळलं. छान, काहीतरी नवीन वेगळं छान केलं. छान. मकरंद सर, तुमची आवाजाची पट्टी किंवा त्यातला फोर्स हा जरा जास्त लागला. त्यामुळे ते खेळकर, खरं भारूड तर खेळकर आहे, असं गोड बोलून कानाखाली वाजवतं ना, तर मला यावेळी कानाखाली लागत होतं आणि तो आवाज लागत होता कानात. आज तुमच्या बोलण्यात पांडुरंग नव्हता. आज तो आवाज मला सतत लागत राहिला. तर तेवढीच फक्त माझी आजची टिप्पणी होती ही. पण असो, आपला पुढचा एपिसोड आहे, पाहूया तुम्हाला किती मेडल्स मिळतात. मुग्धा, मी तुम्हाला देणार आहे 8 मेडल्स. 8 मेडल्स मिळालेले आहेत. धन्यवाद, थँक्यू.